वाइट कर ली शौकत जल्दी हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के छावनी परिषद में आए हुए हैं। यहाँ के सब नगर सेवक, माजी नगर सेवक और नागरिक बड़ी संख्या में यहाँ छावनी कंटेनमेंट बोर्ड में निवेदन देने आए। उनका कहना है कि हमें छावनी परिषद में ही रहने दो, हमें विलीकरण मत करो। महानगर पालिका में इस मांग को लेकर बड़ी संख्या में माजी नगर सेवक और बड़ी संख्या में नगर सेवक और माजी सैनिक, नागरिक, महिलाएं बड़ी संख्या में मौजूद है। यहाँ पर उन्होंने निवेदन दिया है अभी छावनी कंटेनमेंट बोर्ड को, और उनकी मांग है कि हमारे को छावनी में ही रहने दो, स्वतंत्र रहने दो। जो सुविधाएं छावनी बोर्ड में मिलती है वो सुविधाएं महानगर पालिका में नहीं मिलेंगी। इस तरह का यहाँ के नगर सेवकों ने और नागरिकों ने हमसे बात की और कहा है। इस मांग को लेकर अभी उन्होंने कोर्ट में भी जाने की तैयारी है। पूना जाएंगे, बॉम्बे जाएंगे, केंद्र तक जाएंगे और उनकी मांग को लेकर ये आंदोलन भी करेंगे अगर उनकी मांग पूरी नहीं होती। और उनका कहना है कि हमें स्वतंत्र ही रहने दो और छावनी बोर्ड में ही रहने दो। अब देखना है कि आने वाले वक्त में इनकी मांग पूरी होती है या ये छावनी महानगर पालिका में विलीकरण होती है। देखते रहिए MTN न्यूज, ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे। आज छावनीच्या विलिनीकरणा संदर्भात सर्व छावनीवासियातर्फे आम्ही सीओना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। त्याचं कारण असं आहे की काही दिवसापूर्वीच छावनी महानगरपालिकेत गेल्याचे आम्हाला कळाले। ठीक आहे, आमचं असं त्यावेळेस पण आमचं मत असं होतं की जर छावनी महानगरपालिकेत तुम्ही जर देत असाल तर पूर्ण अधिकारासहित त्यांना द्या। म्हणजे टॅक्सचे पॉवर्स, फ्री होल्डचे पॉवर्स आणि ट्रान्सफरचे पॉवर्स, बिल्डिंग परमिशनचे पॉवर्स, सर्व पॉवर्स त्यांना द्या। फक्त महानगरपालिकेत ते छावनी परिषदचा जो सिव्हिल एरिया आहे तेवढा ते देऊ लागले आणि बाकीचे सर्व अधिकार स्वतःकडे ठेवू लागले। फ्री होल्डचे, टॅक्सचे, आपला जो फ्री आपला याचे परमिशनचे सगळे पॉवर्स ते आपल्या स्वतःजवळ ठेवू लागले। तर आमची एवढीच मागणी आहे की एकतर छावनी महानगरपालिकेत देऊ नका, आपल्या स्वतंत्र नगर परिषद म्हणा किंवा ग्रामपंचायत पण चालतं। आम्हाला ग्रामपंचायत पण चालतं, आम्हाला नगर परिषद पण चालतं, पण महानगरपालिका नको। असं थोड्या म्हणजे त्यांना अधिकार, थोडेसे अधिकार म्हणजे सिव्हिल एरिया तुम्ही फक्त कचरा साफ करा आणि टॅक्स घ्या एवढं फक्त करू नका। आम्हाला पूर्ण छावनीची जी व्यवस्था आहे, जे त्याचे रूल्स रेग्युलेशन आहे महानगरपालिकेचे, त्याच्यात त्यांनी करावं। आपल्या छावनीच्या घरांना परमिशन सुद्धा महानगरपालिकेने द्यावी, FSI सुद्धा महानगरपालिकेने द्यावा। छावनीला पाणी पुरवठा हे सगळ्या गोष्टी जे तर महानगरपालिकेच्या त्यांनी स्वाधीन कराव्या। आणि दुसरी गोष्ट विशेष म्हणजे जे पंतप्रधान गृहनिर्माण योजनेचा जो ते योजना आहे ती आमच्या छावनीमध्ये लागू होत नाही, कारण आमचे स्वतंत्र घर नाहीये, आमच्या जागा स्वतंत्र नावावर नाहीये, फक्त आमचा इमला आहे। तर ते सुद्धा यांनी फ्री होल्डच्या माध्यमातून छावनीमध्ये पूर्ण आमच्या गोरगरीब जनतांना आपल्या यांनी हे द्यावं, फॅसिलिटी द्यावी पंतप्रधान योजनेची, गृहनिर्माण योजनेची। आणि ग्रामपंचायत जरी आमचं असलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही, कारण ग्रामपंचायतीला भरपूर काही अधिकार आहे। तर आम्ही ह्याच मागणीसाठी आज छावनी परिषदेत आलो आहे। आम्ही हाच निवेदन डिफेन्स मिनिस्टर, डायरेक्टर जनरल ऑफ डिफेन्स स्टेट दिल्ली, त्याचप्रमाणे रक्षा मंत्री राजनाथ सिंग, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्याचप्रमाणे आमचे नगरविकास मंत्री आणि सर्व संबंधित आमचे CEO असो किंवा महानगरपालिकेचे आयुक्त असो, जे कोणी आमचे संबंधित आहे त्यांना आम्ही त्याची प्रत देणार आहे। माननीय संजयजी शिरसाट यांना सुद्धा याची प्रत देणार आहे आणि विरोधी पक्ष नेता अंबादासजी दानवे यांना सुद्धा आपली बाजू मांडण्यासाठी आम्ही त्यांनाही एक निवेदन देणार आहे। आणि जर समजा आमचं ह्या मागणीला जर त्यांनी निग्लेक्ट केलं तर आम्ही सर्वजण मिळून आम्ही कोर्टात जाऊ आणि आमची मागणी पूर्ण करून घेऊ।
हे आजच्या घडीला मी एवढं सांगतो. छावणीचे तुम्ही मान करताय की विलीकरण होऊ नका, पण तुम्ही हे करत दिसत नाही, ते वेगळे आणि तुम्ही वेगळे काय इथले म्हणजे दोन काय म्हटलं मला वर आमच्या विरोधात आहे, ते आमच्या विरोधात नाही, त्यांना असं वाटायला की आम्ही फॉर्म भरायला चाललो महानगरपालिकेत. असं काही विषय नाहीये तो. ठीक आहे. आपलं नाव सर? माझं नाव किशोर कछवा, मी छावनी परिषदेचा माजी उपाध्यक्ष आहे. मैं शेख हनीफ उर्फ बब्बू, छावनी परिषद माजी उपाध्यक्ष, मेरे बड़े भाई किशोर भाऊ माजी उपाध्यक्ष, अनिल जी जायसवाल माजी उपाध्यक्ष, और सभी छावनी की आवाम पूरी यहाँ आई हुई है. सभी छावनी की जनता का जो कहना है, अभी पूरी तफसील तो हमारे माजी उपाध्यक्ष मेरे बड़े भाई किशोर भाऊ ने सब बता चुके. अब उसमें मैं ज्यादा बताता नहीं, पानी भी आ रहा, लेकिन हमारे सबका बोलना एक ही है कि हमारे को कैंटोनमेंट बोर्ड से महानगर पालिका में जो चल रहा, वो तो महानगर पालिका की जगह अगर हमारे को ग्राम पंचायत भी दिए तो चलता. अगर नगर परिषद के लिए पॉपुलेशन चाहिए लोगों का, अगर हमारा उसमें बैठता तो अच्छा है, अगर नहीं बैठा तो हमको ग्राम पंचायत भी दिए तो हम सब लोगों की ये डिमांड है. अगर हमारी डिमांड को पूरा नहीं करेंगे तो हम ये हाई अथॉरिटी तक हम ये पूरा निवेदन दे रहे, और उसके आधार हम फिर कोर्ट में जाएंगे. ये सिटी का एरिया है, ग्रामीण में कैसा क्या कन्वर्ट हो सकता? जब महाराष्ट्र गवर्नमेंट अगर महानगर पालिका में ले रही तो ग्रामीण भी महानगर पालिका का इंटरव्यू जो है, एरिया जो है, वो भी हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट में आता, तो ग्राम पंचायत भी तो महाराष्ट्र गवर्नमेंट में है ना. यस बस ओके. मांग है माजी उपाध्यक्ष किशोर जी कछवा, माजी उपाध्यक्ष अनिल जी जायसवाल, मैं शेख हनीफ माजी उपाध्यक्ष छावनी परिषद. मेरी और सभी छावनी की आवाम का, सभी जनता का एक ही बोलना है, हमको महानगर पालिका में जो मर्जिंग कर रहे हैं उसमें नहीं जाना है. हमारे को भले आप नगर परिषद करो, अगर आपके हिसाब से लोक संख्या कम होती है तो हमको ग्राम पंचायत करो, ये हमारे को और पूरी जनता को छावनी की ये मंजूर है. ठीक है भाई, आप जोड़ रहे हो, लेकिन आपने उनकी परेशानी सुनी है क्या, देखी है क्या? आज इतने सालों से ये लोग यहाँ रह रहे हैं और आज आप दूसरों के हवाले उनको कर दे रहे हैं. ये तो वैसी बात हो गई जैसे कि माँ बाप जब तक बच्चों को पालते हैं, बड़ा करते हैं और बच्चे बाद में उनको अनाथ आश्रम में छोड़ देते हैं. ये अनाथों का जैसा व्यवहार कर रहे हैं आप लोग. आप लोगों से हमें इतना ही कहना है कि हमें स्वतंत्र रखिए. ग्राम पंचायत करेंगे तो भी चलेगा, लेकिन हमारे हाल मत होने दो. हमें बेसहारा मत करो. हम आज आपसे विनती कर रहे हैं, लेकिन आगे हम आंदोलन करेंगे, हम कोर्ट में जाएंगे. अभी फिलहाल हाथ जोड़ के हम सब विनती कर रहे हैं. बस इतना कहना चाहती हूँ मैं. मुबारक. अरे धन्यवाद धन्यवाद. नया ये पीछे खड़े रहो बेटे, पीछे रहो, पीछे रहो. वो मैडम को आन दो. ये मैडम है ना. उनको समझा हम फॉर्म भरने आ रहे हैं. भैया इधर से इधर आ जाओ. हिम्मत नाहीये. छावनी महानगरपालिकेत
हे नाही म्हणणं आहे आमचं. आमचं म्हणणं हे आहे की छावणी परिषदेच्या ज्या कंडिशनवर शिफ्टिंग करताय की बाबा आम्ही बिल्डिंग परमिशन आम्ही देऊ, फ्री होल्ड आम्ही करू आणि साहेब आम्ही ठरवू. ह्या सगळ्या जे अधिकार आहेत महानगरपालिकेचे ते महानगरपालिकेनं पूर्ण अधिकारासहित द्या. फक्त सिव्हिल एरिया देऊन टाकला 125 मॅडम बाजूला इकडे विरोध नाही पीछे आले. नसेल होत तर मग आमची नगरपालिका करा किंवा ग्रामपंचायत करा, आम्ही त्याच्यातही खुश आहे. असं असतं दिलं तर मग महानगरपालिकेला पूर्ण अधिकारासहित द्या. जसं ते आपल्या पंतप्रधान आवास योजनेचे जे फॅसिलिटीज देतात ते द्या. त्याच्यानंतर ज्या ज्या काही महानगरपालिकेत फॅसिलिटीज आहेत त्या सर्व फॅसिलिटीज आम्हाला मिळायला पाहिजे. नाही की आता देऊन टाकलं, आता आम्ही परमिशन आम्ही घेऊ, बिल्डिंग परमिशनची NOC आर्मी करून आणा आणि फ्री होल्ड आम्ही करू, तर मग ते उपयोग नाही. महानगरपालिकेत जाऊन काही उपयोग नाही. सिडकोमध्ये तरी त्यांनी केलं तर स्टेट गव्हर्नमेंटने सिडकोला फ्री होल्ड करून टाकलं किंवा करणार आहे. आमच्या तर कोणी मायबापच नाही का, सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कुणी ऐकणारच नाही, त्यांचे संबंधच नाही राहिल्यावर काय देणार. तुम्ही करा, आम्ही पण तफसील से बता दिए. हमारे को महानगर पालिका में जाना नहीं है. हमारे को सीधा हमारे को अगर लोक संख्या आपके हिसाब से नहीं होंगी नगर परिषद के लिए तो आप हमारे को ग्राम पंचायत में भी मिला सकते हैं, और हम ग्राम पंचायत में रहना चाहते हैं. महानगर पालिका हमको नको. ये मेरा और सभी छावनी वासियों का बोलना है. आज माजी उपाध्यक्ष किशोर भाऊ, माजी उपाध्यक्ष अनिल जी जायसवाल भी है, अभी अंदर है उन्होंने, और मैं, हम तीनों ने और पूरी छावनी की जनता आई और आपको निवेदन हमने सौंपा. आप हमारा निवेदन ऊपर तक पहुंचा दीजिए. संजय केनेकर साहब को भी ले जाएंगे. नहीं वो